आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे त्या जाधवांच्या ऑर्डरचं काय करायचं रे? मला काय कळतच नाही. सांगतच नाही. स्वीट सी पण पाहिजे त्यांना. अरे ए ए ए डोळे फुटले काय रे तुझे? तू काय तुझं लक्ष कुठे आहे? नाही. हा काही नाही, काही नाही. चला थांब, सांग काय झालं? कसल्या एवढं विचारत होतीस? काही नाही. शमिका अचानक नाही का म्हणते तेच कळत नाहीये मला. ते तर मलाही कळत नाही. वाटलं होतं सगळं छान जुळून येईल. ताईच्या चेहऱ्यावर हसू बघायचं होतं मला, जसं काल होतं. मला वाटतं की ताईला तिचं कुटुंब मिळावं, सगळं सुरळीत सुरू व्हावं. पण नाही, शमिका अचानक. तुझं बरोबर आहे वहिनी. काय कालपर्यंत वृंदाताईच मला आई हवी म्हणणारी शमिका अचानक नाही म्हणायला लागली. आपण तरी काय करणार? हो, पण आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही. हे बघा, काहीतरी कारण असणार म्हणून शमिका नाही म्हणते. आता ते कारण काय आहे हे शोधून काढायला माझ्याकडे एक प्लॅन आहे. मग आज आवडीची भाजी होती, डबा संपवला की नाही? हो. काय झालं? डॅडांना फोन करायचंय का? ते जेवलेत की नाही विचारायचंय? नको, कशाला? तो लहान आहे का त्याला फोन करून विचारायला? तो जेवला असेल त्याचं. अगं तूच नेहमी मला सांगतेस ना की डॅडाला फोन करून विचार तो जेवलाय की नाही ते. पण आता तसं म्हंटल का मी? आणि कशाला ना, माझा डॅडा आहे, मी करेल फोन. तुला कशाला फोन करायला पाहिजे त्याला विचारायला जेवलास का? अगं शमिका, मी कुठे? तूच तर मला फोन करायला सांगतेस. पण आता नाही करायचंय. बापरे, काय झालं या मुलीला? काय माहिती बाई, असं टोकाचं वागते आजकाल. म्हणजे तुम्हाला माहितीये तिचं काहीतरी बिनसलंय? हो ग, सगळं जुळून आलं होतं बाई. मध्येच तिचा मूड गेला. काय जुळून आलं होतं? नको. नको नको. काय नको? अगं काल मला त्या म्हणत होत्या की मी गप्पा मारत बसते आणि मग पूजा राहून जाते, म्हणून त्यांना आठवण करून देत होते की आता गप्पा नको. पूजा पूजा चला फुलं आणून दे मला, पूजा करते बाई. चल चल. शमिकाला ओरडलात का तुम्ही? मी नाही. का? काय झालं? मग तिचा मूड का ऑफ आहे? शमिकाचा मूड ऑफ आहे? कसे बाबा तुम्ही? अहो विचारा तिला काय झालंय ते. शमिका, शमिका. हा डॅडा बोल. इकडे ये. इकडे काय आजकाल बोलत नाहीस तू माझ्याशी? काही मला काही सांगत नाही. शाळेत काय काय गंमत होते तुमची, ग्राउंडवर काय काय मजा करता तुम्ही, आधी सगळं सांगायचीच मला. आता काय नाही सांगत? चल सांग मला, कसा गेला दिवस आजचा तुझा? काही नाही, छान गेला दिवस. मज्जा आली बस. बरं. आणि दादा, मला खेळायला जायचं. अगं ऐक ना शमिका. बघितलं नाही, बोलली ती तुमच्याशी.
पण किती कोरडेपणाने बोलली. जाणवलं मला ते. टाळलं तिने तुम्हाला. जनरली असं करत नाही ती. तुम्हाला काय बोलली का? नाही ना, म्हणून तर तुम्हाला विचारते. मला तर कळतच नाहीये की तिला काय झालंय. काल परवा पण असं काही ऑड घडलं नाहीये. काय कारण असेल? काल परवा अजिंक्य सर असं तर नाहीये ना की मी तिची ती मॅथ्सची टीचर, तिच्याशी तुम्ही बोलू नका असं तुम्हाला सांगितलंय हे शमिकाला कळलंय आणि म्हणून माझ्यावर रागवून बसलीये. अहो काय बोलता काय तुम्ही? असं काही नाही नाही, हे जर कारण असेल तर तुम्ही बोला त्या टीचरशी. शमिकाला हवा असलेला आनंद तिला मिळालाच हवा. तिला हे असं नाही बघवतो. मी परत टीचर. सर, शमिकाला आईची गरज आहे. ती इथे राहिली तर तिला माया मिळेलच. पण आई बाबा ते शेवटी आई बाबा असतात. आमच्या सोबत इथे राहिली तर तुमच्या मायेला पारखी होईल ती. आणि तुमच्या सोबत राहिली तर तुम्ही असं सतत कामात कोमेजून जाणाऱ्या बालपणाला मायेचं खतपणे घालायला हवं. अजिंक्य सर, मला असं वाटतं की तुम्ही निर्णय घ्यायला हवा. म्हणजे सगळं मुसळकेरा, म्हणजे सगळंच फिसकटलं ना. मग काय, आता त्या शमिकाच्या आग्रहाखातर अजिंक्य सर त्या टीचरशी बोलले आणि त्यांनी होकार दिला तर काय करणार आहोत आपण? सगळाच प्लॅन फेल होईल आपला. आपण असं करूया का, त्या टीचरना सांगूया की अजिंक्यांना नाही म्हणा म्हणून. हे मुक्ता, असं कसं बोलणार आपण? आधीच एकतर दादानेच तिला सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही अजिंक्य सरांशी बोला, आणि आता आपणच तिला सांगायचं की आता नाही म्हणा म्हणून. काय बोलतेस तू? काहीतरी तर करायला हवं ना आकाश. अरे पण काय करणार? ती मधुरा टीचर, ती स्वतः आयुष्यात पार्टनर शोधते. तर आपण तिला सांगितलं की आम्हाला मदत करा, आणि आता समोरनं एखादी व्यक्ती जर तिला होकार देत असेल तर आपणच तिला सांगायचं की आता तुम्ही नाही म्हणा. हे बरोबर वाटतं का? तुला तरी पटतं का? सांग मला. तर ते सगळं ठीक आहे वहिनी, हे सगळं आपण करतोय, त्या दोघांना एकत्र आणण्याचं प्लॅनिंग आपलं आहे. हे जर का अजिंक्य सरांना कळलं ना तर आपण त्यांना फसवतोय असं वाटायला लागेल त्यांना. नाही, आता इथून पुढे आपल्याला जे काही करायचंय ते काळजीपूर्वक करायला हवं. ओ समीर, काय तुमचं? बोला ना काहीतरी. सगळ्यात आधी आपल्याला हे शोधून काढायला हवं की शमिका वृंदाला आई म्हणून का नको आहे. एक मिनिट, तुम्ही यासाठी तुमच्याकडे प्लॅन आहे असं म्हणाला होता? हो आहे. अहो मग वाट कसली बघताय? करा ना. योग्य वेळेची वाट बघत होतो. बट्टी, तू चिडलीस ना माझ्यावर? मीच तुला तुझी मम्मा माझी आणि माझा डॅडा तुझा अशी आयडिया दिली आहे, आणि मी सगळ्यांना सांगते की मला वृंदा आंटी मम्मा म्हणून नको आहे. म्हणून तू चिडलीस ना? पण ट्रस्ट मी बर्फी, मी आपल्या दोघांच्या चांगल्यासाठीच सांगते. मी खरं तर रिझन सांगू शकते,
तुला कळणार नाही. तू मोठी झालीस ना मग मी तुला खरं कारण सांगेल. सांग बाई सांग, बर्फीला तरी सांग, म्हणजे आम्हालाही कारण कळेल. काय हो, तुम्ही काय लपून ऐकताय? नाही लपून नाही, ते ही आपली ठमी ग ठमी बर्फीशी बोलत होती रे बाई. म्हटलं काय गोड गोड बोलणं चालू आहे, ऐकूया. ग्रॅनी, असं कोणाचंही बोलणं चोरून ऐकणं हे चुकीचं आहे. अगं घे कट्टी. मी नाही घे म्हटलं ना. नाही ग बाई. अगं कट्टी. तिचा मूड ऑफ आहे तो ऑफच आहे ग. तेच ना. माहितीच नव्हतं मास्तर इतकं सुंदर मंदिर आहे. हो, फार जुनं आहे आणि मंदिर आहे ते. हो, सुंदर आहे ना. अरे आमच्या गोंधळ मांडलेकर बाई आल्या. आपण आता खेळूया. हा, काय खेळूया? पत्त्याने खेळूया काय? नाही नको, मी खेळ माझ्या डॉल सोबत. अगं शमिका, अजून गाल फुगूनच बसलेली आहे ती. हा, मला वाटलं ती शाळेतनं आल्यानंतर नॉर्मल होईल, पण अजून रुसलेलीच आहे ती. हो ना, वृंदाई मगाशी बोलल्या मला. हो, अरे मग तू बोल ना तिच्याशी. अरे बोललो मी, हा. माझ्याशी नीट बोलली नाही ती. मला असं वाटतं शाळेत कोणीतरी ओरडलं असेल तिला. अरे पण नक्की शाळेत कोणीतरी ओरडलं म्हणून रुसली आहे ती, की घरातलंच कोणीतरी काहीतरी बोललंय? कळायला हवं आपल्याला. हो ना. एक मिनिट बाबा, अजिंक्य मी काय म्हणतो, आपण तिच्यासाठी आता आईस्क्रीम घेऊन येऊया का? कदाचित तिचा मूड बदलेल. आईस्क्रीम आवडतं तिला. हा चल मग जाऊन घेऊन या. चालेल, आलो मी. अजिंक्य सर, कुठे निघालात तुम्ही? इथेच आईस्क्रीम आणायला. हा. अहो मग घरी मागूया ना, कशाला उगाच बाहेर जायला? अहो तेवढाच एक फेरफटका होईल ना. अजिंक्य सर, अहो आत्ताच तुमच्यावर हल्ला झालाय. एक माणूस घरी येऊन गेला, आता तुम्ही कशाला उगाच बाहेर जाताय? नाही ते काय नको, आपण आईस्क्रीम घरीच मागूया. मी काय म्हणतो, आता जो काय हल्ला झाला होता तो 2-3 दिवसापूर्वी झाला होता, आणि तसं या रोज ऑफिसला जातोच ना. हा, आणि आता मी सोबत आहे, मग काळजी कशाला करताय? हे बघा, आणि अशा हल्ल्यांना घाबरलो ना तर सगळं काम सोडून मग मला घरीच बसायला लागेल. आणि हा काय घाबरणारा माणूस नाही का अजिंक्य? काळजी करू नका, इथे जवळच जायचंय. आलो आम्ही लगेच. ठीक आहे, सांभाळून जा. आलो आलो. चल चल, लवकर या. कुठला घेऊया रे? हा बघ ना कुठलं. चॉकलेट. हा बस. ऐक ना, एक अर्जंट फोन आलाय, मी आलो आलो. हॅलो मिस्टर मांडलेकर. हो हॅलो. तुम्ही इकडे कसे काय? मी आईस्क्रीम घ्यायला आलो होतो शमिकासाठी. मी सुद्धा आईस्क्रीम घ्यायलाच आली आहे. अच्छा. शमिका कुठला फ्लेवर आवडीने खाते? असं काही नाही, तिला आईस्क्रीमच सगळेच आवडतात. आपण व्हॅनिला आणि चॉकलेट जरा जास्त आवडतं. वाव, मला सुद्धा चॉकलेट फ्लेवर आवडतो. अच्छा. म्हणजे बरं आहे, शमिका आणि माझ्या आवडी निवडी जुळतायत. तुम्हाला आवडतं का आईस्क्रीम? हो आवडतं. वाव, मला सुद्धा खूप आवडतात. हो, म्हणजे पुढे जाऊन आपल्या आवडी निवडी वेगळ्या नको निघायला ना, म्हणून.
हा. आता विषय निघालाच आहे तर त्या दिवशी मी घरी आले होते आणि आपलं जे काही बोलणं झालं त्याबद्दल तुम्ही काही विचार केला का? नाही, म्हणजे विचार नाही केला मी. ओके. म्हणजे वेळ मिळाला नाही म्हणून विचार नाही केला, पण मी करीन, विचार करीन. नाही, मला काही घाई नाही आहे. तुम्ही तुमचा वेळ घ्या. मी वाट बघते तुमच्या उत्तराची. आणि विषय निघाला होताच म्हणून मी विचारलं. That's it. ठीक आहे. एनिवेज मला उशीर होतोय आणि शमिका सुद्धा तुमची वाट बघत असेल. हो ना. बरं तिला सांगा तुम्ही मधुरा मॅडम भेटल्या होत्या. हो, नक्की सांगणार मी, नक्की सांग. मी प्लीज प्लीज. बाय मिस्टर मांडलेकर. बाय. खूप अर्जंट कॉल होता, खूप अर्जंट होता, मला घ्यावाच लागला. हा म्हणजे घेऊया ना. कुठलं चॉकलेट घेऊया? नाही नको, व्हॅनिला घेऊ. हा ठीक आहे. 10-12 व्हॅनिला आईस्क्रीम. व्हॅनिला कप पॅक करा. 10-12. अजून आले कसे नाही दोघं? येवाना यायला हवे होते ना. काय ग ताई, काय झालं? अगं आईस्क्रीम आणायला गेलेत ना अजिंक्य सर आणि समीर. मग एवढा वेळ लागतो का आईस्क्रीम आणायला? आले नाहीयेत अजून. हो ना, एवढ्या वेळात आईस्क्रीम वितळलं असेल ना. आबा अगं काय विषय चाललाय आणि तुझं काय चाललंय? एक मिनिट, कॉल आलाय. हॅलो. काय? ओ माय गॉड, असं कसं झालं? बापरे, काय झालं? आबा यांचा फोन आहे का? काही प्रॉब्लेम झालाय? मला दे बघू. बरं 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 बरं. अगं ताई थांब थांब, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. आमच्या क्लासचे टीचर उद्या असाइनमेंट द्या म्हणतायत. परवा द्यायची होती ग ती. आबा अगं मग इतकं काय रिॲक्ट होतेस? मलाच वाटलं की समीर आणि अजिंक्य सरांचा फोन आला की काय. तू पण ना. टेन्शन आलंय मला. आले कसं नाही अजून? मी फोन करून बघते. आइसक्रीम ले लो, ठंडा ठंडा आइसक्रीम ले लो. आले बाई. अरे आलात तुम्ही? हो आलो. आणि आईस्क्रीम? हे काय आणलंय ना, सगळ्यांसाठी आणलंय. चला चला पटकन खाऊन घ्या, सगळ्यांना बोलवा, वितळेल. हा बोलून घ्या सगळ्यांना. वा मस्त आईस्क्रीम. खरंच छान आहे. तुम्ही सगळेच लहान मुलासारखं आईस्क्रीम खाताय खरं, पण ज्या लहान बाळासाठी आईस्क्रीम आणले तुम्ही ते बाळा आहे कुठे? शमिका कुठे आहे? बाबा शमिका वरती आहे, वरती बसली आहे. नाही थांबा, मी देऊन येते तिला आईस्क्रीम. तिला घेऊन ये खाली. नाही बाबा. बाबा मी आलोच जरा. ओवी एक मिनिट ये ग. हो. वितळेल ते सगळं आईस्क्रीम. नाही नाही आलो, लगेच आलो.
शमिका इथे काय करते? चल आईस्क्रीम खायला चल. मला नकोय. अगं नकोय काय? तुझ्या आवडीचा फ्लेवर आणलाय. नकोय मला. शमिका आईस्क्रीम नकोय कसं? आणलं कोणासाठी आईस्क्रीम? सगळे खाली विचारतायत की आईस्क्रीम आणलं पण शमिकाच नाही आईस्क्रीम खायला. चल पटकन आईस्क्रीम खाऊन घ्या आणि सगळे खाली गप्पा मारतायत. चल चल. मला नाही यायचं आणि मला गप्पा सुद्धा नाही मारायच्या. प्लीज मला बसू दे इथे माझं माझं. काय चाललंय तुझं? शमिका ऐक माझं थोडा. मला नाही खायची आईस्क्रीम. बरं बरं बरं. तुला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तू खाली. ठीक आहे.